दरम्यान सरकारच्या मदतीच्या पॅकेजचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 8,000 कोटी आजवर वितरित झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना देखील दिलेली होती आणि आणखीन 11,000 कोटी हे वितरित करण्याला देखील मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुढच्या 15 ते 20 दिवसात पूर्णपणे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। पुढील 15 दिवसात 90% पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी ग्वाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पुढच्या आठवड्यात निवडणुका आचारसंहिता लागण्याचा अंदाज, आधी कोणत्या निवडणुका होणार याबाबत उत्सुकता। दरवाढ न झाल्यास शनिवारपासून ऊसतोडणी बंद, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशीन मालक संघटनेचा इशारा। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांना दिले मागण्यांचे निवेदन। ऊस तोडणीसाठी प्रतिटनाला 500 रुपये असलेला दर 200 रुपयांनी वाढवून 700 रुपये करावा। शासन आदेशानुसार ऊस तोडणी मशीन मालक आणि वाहतूकदार यांच्या बिलातून ऊस पाचत कपात करू नये। गोव्यासह 12 राज्यात मतदार पडताळणी, मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा, 51 कोटी मतदारांचा समावेश। मतदार गणना प्रक्रिया 4 नोव्हेंबर पासून, अंतिम मतदार यादी 7 फेब्रुवारी रोजी। देशात प्रथमच प्रत्येक घराच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण, अचूक आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी माहिती आवश्यक, नागरिकांना सहभाग महत्त्वाचा। आजपर्यंत भारताकडे कौटुंबिक उत्पन्नाच्या वितरणाची कोणतीही विश्वासार्ह आणि देशव्यापी आकडेवारी उपलब्ध नाही। ही मोठी उणीव भरून काढणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश। संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर 22 कोटी, महायुती सरकारने शब्द पाळला। संगमनेर तालुक्यात 109 गावांना लाभ, 25,971 हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये 1.25 मीटरने वाढ, पाणी पातळी 3 मीटरवरून 4.29 मीटरवर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। मान्सून परतला पण ढग जाण्यास तयार नाहीत, मान्सूनचा युटर्न, पुढील आठवड्यामध्ये देशभरात 3 प्रणाली पाऊस। अमरावती जिल्ह्यात मका खरेदी पोर्टल अद्याप देखील बंद, शेतकऱ्यांची कोंडी, हमी भावाऐवजी निम्म्या दरात विक्री। हमी भावानुसार मक्याचा दर प्रति क्विंटल 2400 रुपये इतका आहे, मात्र शेतकऱ्यांना केवळ 1100 ते 1200 रुपये दराने मका विकायला लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलंय। कापूस दरवाढ नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, केलेला खर्च देखील निघत असल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट। 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित, बाजारपेठेत 6 ते 7,000 रुपयांचा दर मिळतोय। मराठा आरक्षण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप, सर्वोच्च न्यायालयाचा नकार। कार्तिकी एकादशी निमित्त गाव ते पंढरपूर थेट सेवा, 1150 जादा एसटी बसेस, प्रताप सरनाईक यांची माहिती। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आज आणि उद्या पाऊस, बंगालच्या उपसागरात मोन्था चक्रीवादळ तयार झाल्याचा परिणाम, अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा। लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात शेतकऱ्यांवर आसमानी संकट, परतीच्या पावसाने मोठे नुकसान, कृषी विभाग पंचनामे करणार काय, शेतकऱ्यांचा सवाल, कृषी विभागाकडून अद्याप चौकशी नाही। शेतकऱ्यांच्या तक्रारी असून देखील कृषी विभागाकडून पंचनामा किंवा चौकशीसाठी कोणताही ठोस पुढाकार घेण्यात आलेला नाही, त्यामुळे शेतकरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असंतुष्ट असून अनेक ठिकाणी संतापाचं वातावरण निर्माण झाले। आधार अपडेटसाठी नवीन दर जाहीर, अधिक आकारणी करणाऱ्यांवर कारवाई होणार। बायोमेट्रिक अपडेटसाठी 125, डेमोग्राफिक अद्ययावत करण्यासाठी 75, तर ई आधार कार्ड डाउनलोड आणि रंगीत प्रिंट काढण्यासाठी 40 रुपयांचा खर्च येईल। यंदाच्या लग्न हंगामात तब्बल 68 मुहूर्त, जिल्ह्यामध्ये तुळशी विवाहानंतर पुन्हा मंगलधून दुमदुमणार। हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनला कवडी मोल दर, शेतकऱ्यांमध्ये संताप, सरकार विरोधात रोष, 3200 ते 3700 रुपयांचा दर। आज शेतकऱ्यांसह बच्चू कडूंचा महाएल्गार, ट्रक, ट्रॅक्टर आणि जनावरे देखील सोबत आणणार। सोलापूरवरून 20,000 भाकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, तसेच नाशिकवरून कांदा, भाजीपाला आणि लातूरवरून तुरडाळ, इतर भागातून हुरडा आणि अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 29 पर्यंत येलो अलर्ट, 30 ते 31 ऑक्टोबर रोजी हलक्या सरींची शक्यता, अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा परिणाम।
शासकीय खरेदीपूर्वीच व्यापाऱ्यांची नजर सोयाबीनमध्ये प्रति क्विंटल मागे 2000 ते 2500ची तफावत. शासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या सानुग्रह मदतीचा हात दिवाळीत देखील आधार देऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दरामध्ये सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामध्ये अल्प दरात सोयाबीन खरेदी करण्याची व्यापाऱ्यांना आयती संधी मिळाली. तोंडाच्या कर्करोग रुग्णांची राज्यभरामध्ये शोध मोहीम सुरू. 5000 आशा सेविकाच करणार प्राथमिक निदान. ग्रामीण भागामध्ये लोकांच्या आरोग्याशी थेट संपर्कात असणाऱ्या आशा सेविका आता तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक निदान करू शकतील. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. बिबटे नसबंदी कार्यक्रम सुरू करा. पुणे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांचे लक्ष लागले. निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची किसान काँग्रेसची मागणी. परिसरातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये वाढले भीतीचे वातावरण. गोंदिया जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील धान पिके मातीमोल. कापलेले धान पाण्यात तर उभे धान भुईसपाट. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे भावात किंचितशी वाढ झाली. गोळा कांद्याला 211 रुपयांचा दर तर मीडियम 120 ते 140, गोल्टा 60 ते 110 असा बाजारभाव मिळाला. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामध्ये कांदा भिजला. नाशिकमधील 12,793 हेक्टरचे नुकसान. जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी खराब झाली. अहिल्यानगरला दिला येलो अलर्ट. 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. भंडारा जिल्ह्यात निधी अभावी जिल्ह्यामध्ये घरकुलाची कामे ठप्प. घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायमच. अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे अनेक ठिकाणी घरकुल बांधकामे अर्धवट अवस्थेत थांबली. शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोदीला सुरुवात. बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबेजोगाई तालुक्यातून जाणार 38 किलोमीटरचा मार्ग. गोंदिया जिल्ह्यात 4 दिवसात नुकसानीचे पंचनामे करा. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे आवाहन. सर्व विभागांना निधी खर्च करण्याचे निर्देश. गोंदिया जिल्ह्यात 35,000 शेतकऱ्यांना पावसाचा तडाखा. 785 गावे बाधित तर 13,955 हेक्टर क्षेत्राचे नुकसान. गेल्या 2 दिवसात जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोडपले. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागांवर संतप्त शेतकऱ्यांकडून कुऱ्हाड. ऑक्टोबर छाटणीनंतर घडत नाही. शासनाकडून कर्जमाफीची मागणी. मुसळधार पावसाचा फळधारणेवर विपरीत परिणाम. हंगाम वाया गेल्यामुळे बळीराजा हतबल. दिवसा ढगात रात्री उष्ण वातावरण. राज्यभरातील स्थिती. हवामान विभागाची माहिती. रब्बी हंगामात 31.35 लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा अपेक्षित. सरासरी मागणी 25 लाख मेट्रिक टन असल्यामुळे खतांची जादा उपलब्धता. कोळगाव माळच्या शेतकऱ्यांचे उपोषण. नुकसानीचे पंचनामे करताना जुजाभाव केल्याचा आरोप. 4थीला 5,000ची तर 7वीला 7,500ची शिष्यवृत्ती. राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय. CBSE विद्यार्थी देखील पात्र असणार. नाशिक जिल्ह्यात 1 लाखावर शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा. जिल्हा कृषी कार्यालयाने पंचनामे सुरू केले असून पुढील 5 दिवसात सर्व पंचनामे पूर्ण केले जातील, अशी माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली. भंडारा जिल्ह्यात 3 दिवसाचा येलो अलर्ट. शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.